निरागस प्रेम भाग 16 मागच्या भागात पाहिलं आपण. गौरी आणि रोहन दोघेही गेट टुगेदरला चालले होते. रोहन तयार झाल्यावर दोघेही खाली आले. आई बाबा हॉलमध्ये बसले होते. गौरी म्हणाली, आई आम्ही निघतो. हो ग, मजा करा आणि वेळेवर काहीतरी खात जा. हो आई. रोहननेही बाबांना नमस्कार केला. बाबा आम्ही निघतो. हो बेटा, गाडी सावकाश चालव आणि दोघांनी छान एन्जॉय करा. हो बाबा. दोघांनी आईबाबांचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडले. रोहनने खिशातून कारची चावी काढली. तो गाडीपाशी गेला आणि अगदी फिल्मी स्टाईलमध्ये गौरीसाठी गाडीचा दरवाजा उघडला. मॅडम, तुमची सीट. गौरी त्याच्याकडे पाहत हसली. वा, आज एवढा मान. आज बायको एवढी छान तयार झाली आहे, मग थोडा फिल्मी हिरो बनायला काय हरकत आहे. बरं बरं, आता जास्त उडू नका. गौरी हसत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली. रोहनने तिच्यासाठी दरवाजा अलगद बंद केला आणि स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसला. त्याने गाडी सुरू केली आणि दोघांचा प्रवास सुरू झाला. गाडीत हलकं संगीत सुरू होतं. बाहेरचा रस्ता पाहत गौरी शांतपणे बसली होती. काही क्षणांनी रोहनने तिच्याकडे पाहत विचारलं, काय विचार करतेयस? काही नाही. खरं सांग. गौरी हसली. आज तुमच्या सगळ्या मित्रांना भेटणार आहे ना, म्हणून थोडी उत्सुकता आहे. घाबरायची अजिबात गरज नाही. सगळे खूप चांगले आहेत. मला माहीत आहे. पण आज पहिल्यांदाच सगळ्यांच्या फॅमिलीला भेटणार आहे आणि सगळ्यांना तू नक्की आवडशील. तुम्ही आधीच ठरवलं आहे सगळं? कारण मला माझ्या बायकोवर विश्वास आहे. गौरीने हसत त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही ना कधी-कधी खूप छान बोलता. कधी-कधी? हो. म्हणजे बाकी वेळेला? बाकी वेळेला तुम्ही खूप त्रास देता. दोघेही हसले. थोड्याच वेळात ते कॅफेजवळ पोचले. तिथे आधीच समीर आणि बाकीचे मित्र त्यांच्या फॅमिलींसोबत आले होते. रोहनने गाडी पार्क केली. दोघे गाडीतून खाली उतरले. समीरने त्यांना पाहताच हात हलवला. अरे रोहन, आलात तुम्ही? रोहन हसत त्याच्याजवळ गेला. हो रे, ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ गेला. समीरने गौरीकडे पाहत हसून म्हटलं. हाय वहिनी, आज पहिल्यांदा भेटतोय. गौरीनेही हसत नमस्कार केला. हाय समीर, मलाही खूप छान वाटतंय. तेवढ्यात समीरची पत्नी पुढे आली. गौरी ना, मी स्नेहा. हो, आणि मला तुमच्याबद्दल रोहनकडून खूप ऐकायला मिळाले. अच्छा, मग त्याने आमच्याबद्दल काय काय सांगितलंय ते आम्हाला पण कधीतरी सांगा. गौरी हसली. नक्की. हळूहळू बाकीचे मित्रही रोहन आणि गौरीला भेटायला आले. सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. कुणी जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगत होतं, तर कुणी लग्नानंतर रोहनमध्ये झालेल्या बदलाची मजा घेत होतं. एक मित्र रोहनला चिडवत म्हणाला, काय रे, लग्नानंतर तर तू मित्रांना विसरलास? रोहन लगेच म्हणाला, असं काही नाही. आज बघ, सगळ्यांसोबत आलोय ना. हो, पण आधी बायकोची परवानगी घेतलीस ना. सगळे हसू लागले. गौरीने हसत रोहनकडे पाहिलं. माझ्यावर सगळा दोष का टाकताय? अरे नाही वहिनी, आम्ही फक्त मजा करतोय. गप्पा आणि हशा सुरू असतानाच समीरने सगळ्यांना आवाज दिला. चला आता आत्ता उशीर करू नका. पुढे जायचे आहे. सगळ्यांनी आपापल्या गाड्यांकडे जाण्यास सुरुवात केली. रोहन गौरीकडे आला. मॅडम, पुढचा प्रवास सुरू करूया. गौरी हसली. चला साहेब. दोघे पुन्हा गाडीत बसले. बाकीच्या गाड्याही त्यांच्या मागोमाग निघाल्या. काही क्षणातच मित्रांचा संपूर्ण ग्रुप गप्पा, हशा आणि उत्साहाने पुढच्या ठिकाणी निघाला. सगळ्या गाड्या काही वेळातच एका सुंदर रिसॉर्ट गेटसमोर येऊन थांबल्या. आजूबाजूला हिरवळ, फुलांची सजावट आणि छोट्या छोट्या लाईट्स लावल्या होत्या. रिसॉर्ट्समध्ये प्रवेश करताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. समीरने सगळ्यांना आवाज दिला. चला मंडळी, आजचा दिवस फुल एन्जॉय करायचा आहे. रोहन आणि गौरी हसत सगळ्यांसोबत आत गेले. तिथे गेट टुगेदरसाठी आधीपासूनच सुंदर तयारी केली होती. एका बाजूला गेम्ससाठी जागा तयार केली होती, तर दुसऱ्या बाजूला डान्स फ्लोअर सजवला होता. जेवणासाठी मोठी व्यवस्था केली होती. वेगवेगळे पदार्थ, गोड पदार्थ, स्नॅक्स आणि पेयांचीही छान व्यवस्था होती. सगळे आधी काही मजेदार गेम्स खेळायला लागले. पहिला गेम कपल्सचा होता. प्रत्येक जोडप्याला एक छोटंसं टास्क दिलं जात होतं. रोहन आणि गौरीची पाळी आली तेव्हा समीरने दोघांकडे पाहून म्हटलं, चला बघूया रोहन आणि गौरीची जोडी किती परफेक्ट आहे. गौरी हसली. मला तर आधीपासूनच माहीत आहे कोण जिंकणार. रोहनने विचारलं. कोण? मी. सगळे हसायला लागले. खेळ सुरू झाला आणि गौरीच्या चपळाईमुळे त्यांची जोडी शेवटी जिंकली.
रोहनने आनंदाने हात वर केला. मी म्हणालो होतो ना, माझी बायको सगळ्यात बेस्ट आहे. हो हो, आता जास्त कौतुक करू नका, गौरी लाजत म्हणाली. त्यानंतर आणखी काही गेम्स झाले. कधी सगळे हसत होते, तर कधी एकमेकांची मजा घेत होते. मुलांनीही आपापल्या गेम्समध्ये धमाल केली. दुपारनंतर डान्सची वेळ झाली. सगळे कपल्स डान्स फ्लोअरवर आले. हलकं संगीत सुरू झालं. समीरने रोहनला आवाज दिला. अरे रोहन, तू आणि गौरी कुठे बसलात? चला डान्सला. रोहनने गौरीकडे हात पुढे केला. मॅडम, डान्स? गौरीने त्याचा हात हातात घेतला. चला. दोघेही डान्स फ्लोअरवर गेले. सगळे आपापल्या पार्टनरसह डान्स करत होते. वातावरणात आनंद आणि हशा भरून राहिला होता. डान्स झाल्यानंतर सगळे जेवायला बसले. टेबलवर इतकी विविधता होती की प्रत्येकाला काय घ्यावं हे समजत नव्हतं. गरमागरम पदार्थ, वेगवेगळ्या भाज्या, पुलाव, पोळ्या, स्टार्टर, सलाड आणि शेवटी गोड पदार्थांचीही सुंदर व्यवस्था होती. गौरीने थोडं थोडं सगळं चाकत म्हटलं, वा, किती छान आहे. रोहन हसला. तू आधी म्हणत होतीस ना की जास्त खाणार नाहीस. हो, पण एवढं सगळं पाहिल्यावर प्लॅन बदलला. बरोबर आहे, आज डाएटचा विषयच नाही. गौरी हसली. सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला. बराच वेळ गप्पा, हशा आणि जुन्या आठवणींमध्ये गेला. दिवस अगदी सुंदर चालला होता. पण याच रिसॉर्टमध्ये अशी एक व्यक्ती आली होती जिची उपस्थिती अजून कोणाच्याही लक्षात आली नव्हती. रोहन आणि गौरी जेवणानंतर बाहेरच्या लॉनमध्ये उभे राहून बाकीच्यांकडे पाहत होते. तेवढ्यात रिसॉर्टच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून कोणीतरी आत आलं. लॉनमध्ये सगळेजण गप्पा मारत उभे होते. काहीजण फोटो काढत होते, तर काहीजण मुलांसोबत खेळत होते. वातावरण अगदी आनंदी होतं. रोहन आणि गौरी मात्र थोडे बाजूला उभे होते. गौरीच्या हातात ज्यूसचा ग्लास होता. ती समोर चाललेला गोंधळ पाहत होती. रोहनही तिच्याच बाजूला उभा राहून मित्रांकडे पाहत होता. तेवढ्यात समोरून एक मुलगी त्यांच्या दिशेने येताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. ती जवळ येताच थांबली. रोहन? रोहनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. गौरीच्या हे लगेच लक्षात आलं. काय झालं? रोहन काहीच बोलला नाही. ती मुलगी पुन्हा म्हणाली, रोहन, तू इथे? काही क्षण शांतता होती. शेवटी रोहनने एक शांत आवाजात उत्तर दिलं, हो, मित्रांचं गेट टुगेदर आहे. त्या मुलीने गौरीकडे पाहिलं. आणि ही? रोहनने लगेच गौरीकडे पाहिलं. ही माझी पत्नी गौरी. गौरीने नम्रपणे हसत मान हलवली. नमस्कार. त्या मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा आश्चर्य उमटलं. तुझं लग्न झालं? रोहनने फक्त मान हलवली. हो. गौरी मात्र शांतपणे त्या दोघांकडे पाहत होती. समीर लांबून हे सगळं पाहत होता. त्याला परिस्थिती थोडी विचित्र वाटली. तो लगेच त्यांच्याजवळ आला. अरे रोहन, काय झालं? सगळं ठीक आहे ना? रोहनने स्वतःला सावरत उत्तर दिलं. हो रे, सगळं ठीक आहे. समीरने त्या मुलीकडे पाहिलं. तुम्ही? ती हलकंसं हसली. मी श्रेया, रोहनची कॉलेजमधली मैत्रीण. समीरच्या चेहऱ्यावर हलका आश्चर्य उमटलं. अच्छा. गौरीच्या मनात मात्र एकच प्रश्न फिरत होता. रोहनने कधीच श्रेयाबद्दल सांगितलं नव्हतं. पण तिने लगेच काही विचारलं नाही. श्रेया म्हणाली, मी या रिसॉर्टमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. बाहेरून जाताना तुम्ही दिसलात म्हणून विश्वासच बसला नाही. रोहनने फक्त हसण्याचा प्रयत्न केला. खूप वर्षांनी भेटतोय आपण. हो, जवळजवळ 5-6 वर्षांनी. गौरीने ते ऐकलं. 5-6 वर्ष म्हणजे रोहनच्या लग्नाच्या आधीची ओळख. गौरीच्या मनात थोडी उत्सुकता निर्माण झाली. पण तिच्या चेहऱ्यावर तिने काहीच दाखवलं नाही. श्रेया म्हणाली, तुम्ही दोघं खूप छान दिसता. धन्यवाद, गौरीने हसून उत्तर दिलं. श्रेया काही क्षण गौरीकडे पाहत राहिली. मग ती रोहनकडे पाहून म्हणाली, तू खरंच खूप बदललास. रोहनने हलकंसं हसत उत्तर दिलं. लोक बदलतात. हो, पण काही गोष्टी बदलत नाहीत. रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव आले. गौरीने हे पाहिलं. तेवढ्यात समीरने वातावरण हलकं करण्यासाठी आवाज दिला. चला चला, फोटो सेशन बाकी आहे. सगळे इथे या. सगळे फोटो काढण्यासाठी एकत्र जमा झाले. गौरी आणि रोहनही त्यांच्यात जाऊन उभे राहिले. फोटो काढताना रोहन नेहमीप्रमाणे गौरीच्या बाजूला उभा राहिला. गौरीच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण तिच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते. फोटो सेशन संपलं. सगळे पुन्हा आपापल्या गप्पांमध्ये व्यस्त झाले. गौरीने हळू आवाजात रोहनला विचारलं, एक विचारू? हं. श्रेया, तुमची फक्त कॉलेजमधली मैत्रीण आहे?
रोहनने तिच्याकडे पाहिलं. हो. आणि तुम्ही मला तिच्याबद्दल कधी सांगितलं नाही. रोहन काही क्षण शांत राहिला. गौरी, तसं काही विशेष नव्हतं म्हणून. गौरीने त्याचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. ठीक आहे, मला आत्ताच सगळं जाणून घ्यायची गरज नाही. रोहनने तिच्याकडे पाहिलं. पण तुला काही गैरसमज झाला असेल तर? नाही, गौरी हसली. मला तुमच्यावर विश्वास आहे. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. खरंच? हो, गौरीने हळू आवाजात म्हटलं. पण नंतर वेळ मिळाला की सगळं सांगायचं. रोहनने मान हलवली. नक्की. तेवढ्यात पुन्हा समीरचा आवाज आला. रोहन, कुठे गायब झालात? चला, आता एक शेवटचा गेम आहे. गौरी हसली. जा, तुमचे मित्र वाट पाहत आहेत. रोहनने तिच्याकडे पाहत म्हटलं. तू पण ये. हो. दोघे पुन्हा सगळ्यांसोबत गेले. गेम सुरू झाला आणि पुन्हा सगळ्यांमध्ये हशा पिकला. पण श्रेया मात्र थोड्या अंतरावर उभी राहून रोहन आणि गौरीकडे पाहत होती. ती स्वतःशीच पुटपुटली. रोहनला इतक्या वर्षांनी पाहिलं आणि तो खूप सुखी दिसतोय. ती काही क्षण शांत राहिली. कदाचित मला त्याच्याशी बोलायलाच नको होतं. पण तिच्या मनातला दुसरा प्रश्न तिला सतावत होता. ज्या गोष्टीसाठी ती इतकी वर्ष रोहनला शोधत होती, ती गोष्ट आता त्याला सांगायची की नाही? दरम्यान गेट टुगेदर संपण्याची वेळ आली. सगळ्यांनी एकत्र फोटो काढले. मुलांनीही शेवटचा गेम खेळला. सगळे थकले होते, पण दिवस खूप छान गेला होता. गौरीने रोहनकडे पाहिलं. आज खूप मजा आली. रोहन हसला. हो, आणि तू आलीस म्हणून अजून छान झाला. मी कॉलेजला गेले असते तर? मग माझा आजचा दिवस अर्धाच राहिला असता. गौरी हसली. तुम्ही ना. तेवढ्यात त्यांच्या मागून आवाज आला. रोहन. दोघांनी मागे वळून पाहिलं. श्रेया तिथे उभी होती. तिच्या हातात एक छोटंसं जुनं पाकीट होतं. ती ते रोहनकडे पुढे करत म्हणाली, हे तुझ्यासाठी. रोहनने आश्चर्याने ते घेतलं. हे काय? उघड. रोहनने पाकीट हातात धरलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले होते. गौरीने ते पाहिलं. काय आहे? रोहन काहीच बोलला नाही. त्याने हळूच पाकीट उघडलं. आत एक जुना फोटो होता. फोटो पाहताच रोहन काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाला. श्रेया शांतपणे म्हणाली, हा फोटो तुला आठवतोय ना? रोहनने काही उत्तर दिलं नाही. गौरीने रोहनच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला जाणवलं, या फोटोमागे नक्कीच रोहनच्या भूतकाळातील एखादी महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे. श्रेया निघून गेली. रोहन मात्र अजूनही तो फोटो हातात घेऊन उभा होता. गौरीने त्याचा हात हलकेच धरला. रोहन, तो तिच्याकडे पाहत म्हणाला, गौरी, घरी गेल्यावर तुला माझ्या आयुष्यातली एक गोष्ट सांगायची आहे. गौरी शांत झाली. काय गोष्ट? रोहनने तिच्याकडे पाहिलं. जी मी आजपर्यंत कुणालाच सांगितलेली नाही. गौरीच्या मनात एक अनामिक धाक निर्माण झाला आणि त्या जुन्या फोटोने त्यांच्या आजच्या आनंदी दिवसाला एक वेगळंच वळण दिलं होतं. पुढे काय होणार? रोहनच्या भूतकाळात नेमकं काय दडलं होतं आणि श्रेयाने तो फोटो इतकी वर्ष जपून का ठेवला होता? रिसॉर्टमधून सगळे परत जाण्यासाठी निघाले होते. दिवसभराच्या गोंधळानंतर आता वातावरण थोडं शांत झालं होतं. रोहन आणि गौरी त्यांच्या गाडीजवळ आले. गौरीने एकदा रोहनकडे पाहिलं. तो अजूनही हातातला जुना फोटो पाहत होता. गौरी शांतपणे त्याच्या शेजारी उभी राहिली. रोहन, त्याने फोटो खिशात ठेवला. हं, तुम्ही म्हणालात ना घरी गेल्यावर मला सगळं सांगणार. हो. मग आत्ताच सांगणार नाही? रोहन काही क्षण शांत राहिला. सांगतो, पण मला ते सगळं व्यवस्थित सांगायचं आहे, घाईघाईत नाही. गौरीने मान हलवली. ठीक आहे, मला घाई नाही. रोहन तिच्याकडे पाहून हसला. म्हणूनच तर तू मला इतकी जवळची आहेस. दोघे गाडीत बसले. गाडी सुरू झाली. परतीच्या प्रवासात मात्र दोघेही काही काळ शांत होते. नेहमीसारख्या गप्पा नव्हत्या. गौरी अधूनमधून रोहनकडे पाहत होती. शेवटी रोहननेच शांतता तोडली. गौरी, तुला श्रेयाबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून एक गोष्ट आधी सांगतो. मी ऐकते. श्रेया माझी कॉलेजमधली मैत्रीण होती, पण आमच्यात तसं काही नव्हतं.
गौरीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. ती माझी चांगली मैत्रीण होती. एकदा तिच्या आयुष्यात खूप मोठी अडचण आली होती. त्यावेळी मी तिच्या मदतीला उभा राहिलो. म्हणजे? रोहन काही क्षण विचारात पडला. त्या काळात तिच्या कुटुंबात काही गंभीर समस्या होत्या. तिच्या वडिलांचा व्यवसाय अचानक बंद पडला होता. घरची परिस्थितीही कठीण झाली होती. तिला कॉलेज सोडावं लागू नये म्हणून मी आणि माझ्या काही मित्रांनी मिळून तिची मदत केली. गौरी शांतपणे ऐकत होती. पण त्या फोटोचं काय? रोहनने दीर्घ श्वास घेतला. तो फोटो त्याच काळातला आहे. मग ती इतकी वर्ष तो फोटो घेऊन का फिरत होती? कारण रोहन थांबला. कारण त्या फोटोच्या मागे एक छोटं पत्र आहे. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. पत्र? हो. त्यात काय आहे? मला अजून पूर्ण वाचायचं आहे. गौरी काही बोलणार इतक्यात रोहनच्या मोबाईलवर फोन आला. स्क्रीनवर नाव होतं श्रेया. रोहनने गाडी एका सुरक्षित ठिकाणी बाजूला घेतली आणि फोन उचलला. हॅलो. समोरून श्रेयाचा आवाज आला. रोहन, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. काय? आज तुला फोटो दिला पण त्यामागचं पत्र तू अजून वाचलेलं नाहीस. रोहन शांत राहिला. ते पत्र तुझ्यासाठीच आहे आणि मला वाटतं आता ते तुला मिळणं गरजेचं आहे. श्रेया, नेमकं काय आहे त्यात? काही क्षण शांतता होती. मग श्रेया म्हणाली, तुला आठवते का कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तू मला एक वचन दिलं होतंस. रोहनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. कुठलं वचन? तू विसरलास? रोहन काहीच बोलला नाही. श्रेया पुढे म्हणाली, त्या दिवशी तू मला सांगितलं होतंस की माझं आयुष्य पुन्हा व्यवस्थित झालं की तू मला एक गोष्ट परत करशील. रोहनच्या कपाळावर आट्या पडल्या. काय गोष्ट? उद्या भेट, मग सगळं सांगते. फोन कट झाला. गौरीने रोहनकडे पाहिलं. काय म्हणाली? रोहन काही क्षण शांत राहिला. उद्या ती भेटायला बोलावते. गौरीने मान हलवली. मग भेटा. रोहनने तिच्याकडे पाहिलं. तुला काही हरकत नाही? गौरी हलकसं हसली. नाही, कारण मला तुमच्यावर विश्वास आहे. रोहनच्या चेहऱ्यावर समाधान आलं. त्याने गाडी पुन्हा सुरू केली. पण त्याच्या मनात मात्र एकच प्रश्न होता. त्याने श्रेयाला दिलेले ते वचन नेमकं काय होतं? घरी पोहोचल्यावर आईबाबांनी त्यांची विचारपूस केली. काय मग? गेट टुगेदर कसं झालं? बाबांनी विचारलं. गौरी हसत म्हणाली, खूप मजा आली बाबा. गेम्स, डान्स, जेवण सगळं खूप छान होतं. आणि रोहन? आईने विचारलं. त्याने तर पूर्ण दिवस धमाल केली. गौरी हसत म्हणाली. रोहनही हसला. पण आईच्या लक्षात आलं की त्याच्या मनात काहीतरी विचार चालू होता. काय झालं रोहन? काही नाही आई, थकलोय थोडा. जा मग दोघंही आराम करा. दोघे खोलीत आले. दरवाजा बंद होताच गौरीने रोहनकडे पाहिलं. आता? रोहनने खिशातून तो जुना फोटो बाहेर काढला. आता तुला सगळं सांगतो. त्याने फोटो पलटवला. मागे एक छोटासा कागद चिटकवलेला होता. रोहनने तो अलगद काढला. कागदावर काही ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचताच रोहनच्या डोळ्यात जुन्या आठवणी उमटल्या. गौरी त्याच्याकडे पाहत होती. काय लिहिलंय? रोहनने कागद तिच्या समोर केला. गौरीने तो वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच ओळीत तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. कारण त्या पत्रात लिहिलं होतं, रोहन, जर कधी तुला हे पत्र मिळालं तर समज की माझं ते जुनं वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. गौरीने हळूच रोहनकडे पाहिलं. कसलं वचन? रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, गौरी, हे वचन माझ्या आणि श्रेयाच्या नात्याबद्दल नाही, हे एका तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. गौरी चकित झाली. तिसरी व्यक्ती? रोहनने मान हलवली. हो. खोलीत काही क्षण शांतता पसरली आणि त्या रात्री पहिल्यांदाच गौरीला जाणवलं की तिला वाटत होतं त्यापेक्षा रोहनचा भूतकाळ खूप मोठा होता. या पुढचा भाग लवकरच. कथा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.